TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक मला तेच ऍक्च्युअली हे म्हणायचं होतं की मला माझी 20 वर्षाची सवय मला तोडता येत नाहीये। तुम्ही इतक्या वर्षांची सवय कशी तोडणार आहात? मला वाटतं सक्रिय राजकारणामध्ये 38 वर्ष आणि अगदी लहानपणापासून राजकारणामध्ये जवळपास 50हून जास्त वर्ष काँग्रेस तुमच्या घरामध्येच रुजलेली आहे। कसं म्हणजे तुम्ही हे मॅनेज करणार किंवा कसं विसरणार तुम्ही हे सगळं? नाही, विसरायचा विषय नाहीये। माझी सर्व आयुष्य कुटुंबाचं हे काँग्रेस मध्येच राहिलेलं आहे। बदललेल्या परिस्थितीप्रमाणे राजकीय परिस्थिती खूप आमूलाग्र बदल झालेले आहेत। आव्हानं आपल्यासमोर अनेक आहेत। देशामध्ये लोकांचा जो मूड आहे, मूड ऑफ द नेशन ज्याला म्हणू आपण, लोकांची भूमिका ही शेवटी आपण ज्यांच्या मताने आपण निवडून जातो त्या जनतेचा कौल काय आहे हा सुद्धा लक्षात घ्यावं लागतं। आणि मला वाटतं मी निर्णय घेत असताना या सगळ्या बाबींचा विचार केला की आयुष्यामध्ये काँग्रेसने मला भरपूर दिलं, नकारत नाही। मी सुद्धा काँग्रेससाठी भरपूर काम केलं। मला मराठवाड्यामध्ये विशेषतः माझ्या जिल्ह्यात सुद्धा एकेकाळी 9च्या 9 आमदार मी निवडून दिले। महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या निवडून दिल्या। ही बाब मी नाकारत नाही आणि ही काँग्रेसमुळेच हे शक्य झालं आणि ती माझं योगदान माझं व्यक्तिगत म्हणणार नाही, पण पक्ष म्हणून ताकद जी लावायची आहे ती लावली मी। पण आता बदललेल्या परिस्थिती पाहतोय, लोकांचा कल बदलत चालला आहे, पब्लिक ओपिनियन बदलत चाललेलं आहे, नेतृत्वासंदर्भात लोकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत। ते सगळं लक्षात घेऊन आगामी काळामध्ये काहीतरी स्विच ओव्हर केला पाहिजे, काही बदल केलं पाहिजे असं मला वाटत होतं। आणि म्हणून मी कोणालाच दोष देत नाही आहे। मी निर्णय माझा व्यक्तिगत घेतला की आता स्विच ऑन कुठेतरी केलं पाहिजे आणि म्हणून मी भाजपामध्ये गेलो आणि भाजपामध्ये जाऊन मला अपेक्षा आहे की मी तर लोकसभेत सुद्धा राहिलेलो आहे, विधानसभेत राहिलेलो आहे, राज्याचा प्रमुख म्हणून दोनदा काम केलेलं आहे। तर मला खात्री आहे की देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये राज्यसभे हाऊस ऑफ एल्डर्स ज्याला म्हणू आपण, तिथे जाऊन मला निश्चितच काम चांगलं करता येईल याची मला खात्री आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही म्हणाल की हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता, मग हा प्रवास झाला कसा? म्हणजे काँग्रेस टू भाजप हा प्रवास कसा झाला? तुम्ही म्हणा सगळं विचार मी निश्चित केला ना की आयडियोलॉजी आपल्याला बदल होतोय, इतक्या वर्षाची लिगसी आहे, बॅकग्राऊंड आहे, आहेत नाकारतच नाही मी। परंतु कुठेतरी एक अटॅचमेंट जी आहे एका मर्यादेपर्यंत त्याला महत्त्व आहे, मी नाकारत नाही। परंतु महाराष्ट्रातली विद्यमान परिस्थिती जर पाहिलं तर मला इथली जी काही तयारी आगामी निवडणुका विशेषतः जे फार महत्त्वाच्या आहेत, बरोबर, इथे काही नथिंग इज हॅपनिंग, काही घडत नाही आहे असं मला एकंदरीत महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा जी काँग्रेस अंतर्गत इथलं जे काही तयारी व्हायला पाहिजे ती काही दिसली नाही। इंडियामध्ये जी अवस्था देश पातळीवर झालेली आहे ती सुद्धा निराशजनकच वाटते, कारण की एक जो आपला महत्त्वाचा घटक आहे तो सोडून जातो आहे। वेगवेगळी कारणं असू शकतात, मी नाकारत नाही आहे। आणि त्यामुळे मला वाटलं की आता ह्याला फ्युचर कसं आहे, या सगळ्या गोष्टीला भविष्य काय, भवितव्य काय। आणि अनेक लोकांचा आग्रह होताच, मी काही तोपर्यंत स्वीकारला नव्हता, परंतु निर्णय घेत असताना हे सगळे फॅक्टर्स डोळ्यासमोर ठेवून मी निर्णय घेतला की आता इट्स हाय टाईम, आपण निर्णय घेतला पाहिजे आणि बघू आपण। आपलं काही कोणाशी भांडण नाही आहे, कोणाशी आपण पण म्हणजे तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसला काही फ्युचर नाही आहे किंवा काँग्रेसमध्ये काही घडत नाही आहे किंवा आगामी काळामध्ये काँग्रेस? हा सर्व निर्णय लोकांवर आहे। आपण मेहनत करणं, लोकांसमोर आपली भूमिका कन्व्हिन्सिंगली मांडणं ह्या तेवढंच महत्त्वाचं आहे। परंतु राज्यामध्ये काही तयारीच दिसत नव्हती आणि हे कसं काय होणार ही चलबिचलता राज्यातल्या अनेक आमच्या सहकारी मित्रांमध्ये आहे। त्याची अनेक मतदारसंघाचे विषय असतात, अनेक कारणं असतात, कोणाला पक्ष राहून माणूस म्हणजे स्वीकारतो आहे ती परिस्थिती। मला वाटतं की हे असं योग्य नाही आहे आणि म्हणून मी तो निर्णय घेतला।